शहादा येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची बैठक जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीत घेण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात खासदार शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे। राज्यात ज्यांच्यावर सर्वाधिक भ्रष्टाचाराचे आरोप झाले असे सर्व भ्रष्टाचारी आता भारतीय जनता पक्षात असून सत्तेत भागीदार झाले आहेत। आघाडी सरकारने सर्वप्रथम मराठा समाजाला आरक्षण दिले व महायुती सरकारच्या काळात ते टिकले नाही, याचा विसर गृहमंत्री अमित शहा यांना पडला असून त्यांना याबाबत त्यांच्या नेत्यांकडून कमी प्रमाणात ब्रीफिंग झाले असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली। पुणे येथे झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या अधिवेशनात शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे म्होरके असून राज्यात व केंद्रात त्यांची 10 वर्षे सत्ता असताना त्यांनी काय केले असा सवाल गृहमंत्री अमित शहा यांनी उपस्थित करून श्री पवार यांच्यावर टीका केली होती। या टीकेला प्रत्युत्तर देताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, राज्यातील सर्वाधिक जास्त भ्रष्ट नेते भारतीय जनता पक्षात व सोबत आहेत। लाडकी बहीण योजनेचा लाभ केवळ 2 महिनेच मिळेल ही शक्यता नाकारता येत नाही असेही श्री पाटील म्हणाले। सलाउद्दीन लोहार, प्रश्नचिन्ह न्यूज, शहादा। टीका केलेली आहे, भ्रष्टाचाराचे सरदार म्हणून संबोधलेलं आहे, काय सांगाल? पहिली प्रतिक्रिया त्याच्यावर काय? त्यांनी ते विसरलेले आहेत की त्यांच्या सरकारने पवार साहेबांना केंद्र स्तरावर दिल्लीला बोलवून राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मविभूषण पुरस्कार दिलेला आहे। आणि त्याचबरोबर ते हे विसरतात की ते जे म्हणत होते, ज्यांच्याकडे बघून ते बोलत होते, ते सगळे आता त्यांच्याबरोबर आहेत। त्यामुळं त्यांना जरा कदाचित ब्रीफिंग कमी झालेलं दिसतंय, त्यांची माहिती अपुरी आहे। आता परिस्थिती बदललेली आहे। जे आरोप त्यांनी केले त्या सगळ्या लोकांना त्यांनी आता बरोबर घेतलेलं आहे। सॉफ्ट टार्गेट केलं तर शरद पवार साहेबांना केंद्रबिंदू आहे, पुढच्या वरती टीका केली जाते। विरोधक मुद्दा म्हणून ह्या योजनेमुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असं म्हटलं तर राष्ट्रवादीची भूमिका काय राहिली आहे? सरकारच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि म्हणून अनेक गोष्टी अचानक लाडक्या व्हायला लागल्यात। लोकसभेच्या नंतर बऱ्याच गोष्टी आता लाडक्या व्हायला लागलेल्या आहेत। लोकसभा जोपर्यंत झाली नाही तोपर्यंत यांना महाराष्ट्रातल्या गोरगरीब महिलांच्याकडे, सामान्य माणसाकडे बघायला उसंत नव्हती। त्यांना वाटलं काही झालं तरी आपलंच सरकार येणार। ज्यावेळी देशातल्या जनतेनं त्यांना कुठेतरी रोखलं त्यावेळी महाराष्ट्राने निकाल जो दिलेला आहे तो पूर्ण भारतीय जनता पक्ष आणि सध्याच्या महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आहे। त्याचा परिणाम हा होणार आहे की महाराष्ट्रातलं सरकार पुढच्या काळात बदलणार आहे आणि म्हणून आता वाचवण्याचा, सरकार वाचवण्याचा, पुन्हा निवडून येण्याचा हा शेवटचे काही प्रयत्न आहेत। मला अपेक्षा आहे की पुढच्या 15-20 दिवसात आणखीन काही मोठमोठ्या योजना हे घोषित करतील, ज्याच्यासाठी यांच्याकडे महिना 2 महिन्यापेक्षा जास्त पैसे नाही आहेत। लक्ष केलेलं आहे की भाजपचे सरकार आल्यावर आरक्षण दिले जातं, मात्र शरद पवारांचं जेव्हा काँग्रेस शरद पवार सरकार आहे त्याच आरक्षण द्यायला केलं जातं। पुन्हा एकदा आरक्षणावर अजिबात असं झालेलं नाही। उलट पृथ्वीराज चव्हाण ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी पहिल्यांदा आरक्षण दिलं। सबसिक्वेंटली कोर्टात कोण लोक गेली याची माहिती महाराष्ट्राला आहे। ते आरक्षण मिळणार कसं नाही याचा प्रयत्न करणारे एक कंपू आहे जो कुणाच्या जवळचा आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे। आणि त्यातनं काही गोष्टी झाल्या, पुन्हा आरक्षण देण्यात आलं आणि त्यामुळं मला वाटत नाही की अशी कोणती गोष्ट झालेली आहे। मागे लोकसभेला नरेंद्र मोदीजी महाराष्ट्रात आले आणि पवार साहेबांचा उल्लेख भटकती आत्मा म्हणून केला। सगळ्या महाराष्ट्राने त्याला चोख उत्तर दिले। आता मोदींच्या नंतर शहा हे शरद पवार साहेबांच्या बद्दल काल बोललेले आहेत। येणाऱ्या निवडणुकीत त्यांनाही चोख उत्तर महाराष्ट्रातली जनता देईल। जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर हल्ला करायचा प्रयत्न हे दोघंही करतात तेव्हा ते विसरतात की महाराष्ट्रात मागच्या काही वर्षात अनेक उद्योग गुजरातला या लोकांच्या प्रेरणेने गेलेले आणि महाराष्ट्राचं सरकार फक्त बघत बसलेलं आहे। महाराष्ट्राचं अतोनात नुकसान जर कोणी केलं, गुजरातमध्ये उद्योग जाऊन, हे सगळ्या देशाला माहिती आहे। आमचे अनेक उद्योग गुजरातमध्ये पळवले गेले। आमच्या महाराष्ट्राचा कायम द्वेष जर काही लोक करत असतील तर त्यांच्या विरोधी सगळा महाराष्ट्र एकवट